नाशिकच्या मनमाडमध्ये शांतीनगर भागात रस्त्याची दुरवस्था झाली। रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यात पडून अनेक नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात झालेले आहेत। वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी दखलमय खड्ड्यात लोळून निषेध केला। यावेळी संतप्त नागरिकांनी रोष काढत जोरदार घोषणाबाजी करीत पालिकेवर मोर्चा काढलाय। यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता। पालिका प्रशासनानं तातडीनं भागातील रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। आज जो आंदोलन करण्यात आलेलं आहे तो आंदोलन मनमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलाने भरून गेलेले, पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले ते पाईपलाईनचे कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांना पूर्ण चिखलाने भरलेले आणि शिवांना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही, एक पण दखल घेतली नाही। महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली आहे, त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू। आज काय आंदोलन करण्यात आलं? आज या चिखलामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे। या चिखलामध्ये पूर्ण भरलेले, इकडे लोक पडतात, चांगले लोक अक्षरशः पडलेले, म्हातारे माणसं, दवाखाने, इकडं मेडिकल आहे, शाळा आहे, इतकं त्रास आहे, लोकांना चालता येत नाही। आणि हा दिवस झोपलेले आहे का? प्रशासन झोपलेले आहे का? जर प्रशासन म्हणतो का भाई एवढं काम मनमाड शहराचा विकास चालू आहे, मग हा विकास कोणता विकास आहे? पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले, लाईट नाहीये, रोडवरती चालू शकत नाही माणूस, मग कोणता विकास आहे? काय मागणी तुमची? आमची मागणी एवढेच आहे, आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्काळ चालू करावा, WM तरी करावा। आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करोनाची पाईपलाईननी जे खड्डे खोदलेले त्या खड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे, त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी, प्रशासनाने। मागणी मान्य झाली तर पुढची काय दिशा असेल? काय मागणी जर तुमची मान्य झाली तर मागणी जर मान्य याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू का प्रशासन तेव्हा जाग येईल का काय आमच्याकडून काय चुकी झाली। नमस्कार, स्मार्ट मोबाईल झोन अँड होम अप्लायन्सेस येवला। आपले गाव आपले दुकान। आम्ही आमच्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आलो आहोत नवीन Oppo Reno 12 सिरीज आणि सोबत प्रत्येक मोबाईलच्या खरेदीवर रेंजर सायकल मोफत मोफत मोफत। संपूर्ण भारतात कुठेही न मिळणारी ऑफर फक्त स्मार्ट मोबाईल झोन मध्ये उपलब्ध। Oppo Reno 12 सिरीजच्या खरेदीवर 10% इन्स्टंट कॅशबॅक, सर्वात कमी EMI बजाज फायनान्स, TVS क्रेडिट फायनान्स, HDFC बँक फायनान्स। Oppo Reno 12 सिरीजचा कुठलाही मोबाईल खरेदी करा आणि मिळवा सायकल अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। आमचा पत्ता शाखा नंबर 1 विंचूर रोड, जुनी पंचायत समिती समोर येवला। शाखा नंबर 2 नगर मनमाड रोड, फत्ते बुरुज नाका, कविता वाईनच्या शेजारी येवला। संपर्क 90 28 99 45 27 तसेच 97 30 97 84 97। बाहेर कुठे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्याआधी एक वेळ स्मार्ट मोबाईल झोनला नक्की भेट द्या आणि ऑफर्सचा लाभ घ्या। गरज मार्गदर्शनाची, आपल्या आशीर्वादाची, जनसंवाद मेळावा। तालुक्यातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ व तरुण मित्र परिवाराशी पुढील राजकीय वाटचालीबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी व चर्चा करण्यासाठी संवाद मेळावा मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। ठिकाण कुलस्वामिनी लॉन्स, कोटमगाव देवीचे येवला, नाशिक। सदैव आपला श्री सचिन नवनाथ आहेर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत पारेगाव, सचिन आहेर प्रतिष्ठान येवला शहर व तालुका।